शिवभोजन थाळीच्या अनुदानाचे 200 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत आहेत. अनुदानाविना अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद झालेत, तर अनेक केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सुधीर मुनगंटीवार, सना मलिक, आशिष देशमुख, बाळा नर यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केलाय. त्यावर सरकार आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या वाहनातून उतरून अपघातग्रस्त महिलेला तत्काळ मदत दिलेली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम सुरू असताना गिरीश महाजन यांनी महिलेला मदतीसाठी हात दिलाय. गिरीश महाजन यांच्या या तत्परतेमुळे महिलेला दिलासा मिळाला असून नागरिकांनीही महाजन यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं. बीड जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या तब्बल 121 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केलेत. प्रशासकीय कारणांमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडल्यानं हा निर्णय घेण्यात आला. शिरूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिरूरच्या पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती घावटे तर उपसभापतीपदी रामराव सासवळे यांची बिनविरोध निवड झाली. पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर आणि आंबेगाव पंचायत समितीचे उपसभापती सभापती निवडणुका पार पडलेल्या आहेत. खेडमध्ये ठाकरे सेनेने सत्ता मिळवत विद्या मोहिते आणि मंगेश सावंत यांची निवड केलेली आहे, तर जुन्नरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आहेत. कमळ शेळकंदे, अमित ढोले विजयी झाले. दरम्यान आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम ठेवत बिनविरोध निवड केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विमान अपघात प्रकरणामध्ये पायलट सुमित कपूर याची चूक होती असा जबाब VSR कंपनीचा मालक विकेश सिंग यांनी दिली आहे. CIDला या संदर्भात त्यांनी जबाब दिलेला आहे. सिंग यांची CIDने तब्बल 3 दिवस चौकशी केली आहे. या चौकशी दरम्यान त्याने हा जबाब दिला आहे. पुण्यातील मुळशी धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी शरद ढमाले यांनी जलतरण आंदोलन केलंय. मुळशी धरणातील मुळशी ते वाघवाडी दरम्यान 2 ते 3 किलोमीटर अंतर पोहत पार करत त्यांनी निषेध नोंदवलाय. मुळशी खुर्द ते वाघवाडी वडगाव दरम्यान पूल उभारणे आणि प्रवासी बोट सेवा सुरू करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. गडकरी साहेबांच्याकडे गेलो होतो. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या कापडशिंगी गावामध्ये रोजगार हमी योजनेचा निधी हडप केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे. कापडशिंगी गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत 2020 ते 2025 या कालावधीमध्ये 200हून अधिक कामं करण्यात आली आहेत. मात्र यापैकी 100 कामं बोगस असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसंच गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधली शेंद्रा वाळूज चिकलठाणा ऑटोमोबाईलसाठी गॅस वापरला जातोय. 250 ते 300 मेट्रिक टन गॅस लागतो. स्टील कंपनीला देखील मोठा गॅस लागतो. काही युनिट बंद होण्याच्या मार्गावर. आम्हाला मदत करावी अशी विनंती चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर अध्यक्षांनी सरकारकडे केली आहे. रस्ता अडवून वाहनांची लूट करणाऱ्या 2 टोळ्यांविरुद्ध बीड पोलिसांनी मिनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यामध्ये माजलगावात सराफा व्यापाऱ्याला लुटलं होतं. शिवाय धुळे सोलापूर महामार्गावर भाविकांची अडवणूक करून लूट करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना बीड पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये भाविकांना मारहाण झाल्यामुळे दंडाधिकारी यांच्याकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. विविध घटना या संदर्भातील माहिती, तक्रार तसंच पुरावे ज्या नागरिक आणि भाविकांकडे असतील त्यांनी सादर करावेत असं आवाहन दंडाधिकाऱ्यांनी केलं आहे. लातूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धांगडधिंगा करणं चांगलंच महागात पडलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 59 जणांविरोधात कारवाई केली आहे. पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत विविध ठिकाणी ही कारवाई केली आहे. मालवणातल्या कोळंब खालचीवाडीमध्ये गाव समितीचे अध्यक्ष संदीप शेलटकरांवर काल गोळीबार झाला. गोळी डोक्याच्या बाजूने गेल्यानं ते थोडक्यात बचावले. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचा अंदाज आहे. अकोल्यातील जुने शहर भागामध्ये 2 गटांमध्ये वाद झाला. या तरुणांनी दारूच्या नशेमध्ये दगडफेक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले. त्यामुळे या तरुणावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जळगाव MIDC पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. 40गावच्या कोतगाव इथे राहत्या घरात त्यांनी गळफास घेतलाय. निलेश पाटील असं मृत पोलिसाचं नाव असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडीमध्ये
अजय शेकडे या तरुणाची भारतीय सैन्य दलामध्ये आर्मी ऑफिसरपदी निवड झाली आहे. क्लास 1 ऑफिसरपदी निवड होताच ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली. केवळ 1000 लोकसंख्या असलेल्या या गावातील 11 जण भारतीय सैन्य दलात देशसेवा करतायत. पुण्यामध्ये तापमान वाढल्यानं वकिलांच्या काळ्या कोटाला तात्पुरती सुट्टी देण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वकिलांना 1 मार्च ते 30 जून या कालावधीमध्ये न्यायालयीन कामकाजामध्ये काळा कोट न वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. सिव्हिल मॅन्युअलनुसार कोटाचा जो वापर आहे तो ऐच्छिक ठेवण्यात आलेला आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शिनगरवाडीमध्ये जिल्हा परिषद शाळेकडून आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. शाळेच्या परिसरामध्ये आठवडी बाजार तसंच खाऊ गल्लीचे विविध स्टॉल उभारून विद्यार्थी खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. विद्यार्थ्यांना पैशाचं महत्त्व आणि व्यवहारज्ञान प्रत्यक्ष अनुभवता यावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 7000 विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेलं नाहीये. शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक करण्यात आलंय. प्रमाणीकरण पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या तिजोरीमध्ये यंदा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून विक्रमी रक्कम जमा झाली आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कर वसुलीचे 200 कोटींचा टप्पा पार केलाय. 1 एप्रिल ते 2 मार्च या कालावधीमध्ये एकूण 208 कोटी 64,10,000 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं 1.5 कोटी रुपयांचे विकास शुल्क माफ करण्यास नकार दिलाय. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा प्रकल्प गेल्या 6 वर्षांपासून रखडलाय. आता हा प्रकल्प PPP तत्वावर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी मुख्य सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदा प्रथमच भाविकांच्या सोयीसाठी नाथ मंदिर इथं पास प्रणालीद्वारे थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्याच्या निमित्तानं कीर्तन, भजन, पालखी, दिंडी सोहळा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार इथं पारंपरिक शंकरपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यासह राज्यातील अनेक बैलगाडा मालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अ, ब आणि क अशा 3 गटामध्ये स्पर्धा होत असून एकूण 5 लाख रुपयांची भव्य बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अहिल्यानगरातील मढीमध्ये चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रेचा रंगपंचमीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. चंद्रपूरच्या देवी महाकालीचे चैत्र नवरात्र 19 मार्चपासून सुरू होणार आहे. देवदर्शनासाठी विविध जिल्ह्यांमधून राज्यांमधून मोठ्या संख्येनं भाविक चंद्रपुरात दाखल होतात. दरम्यान लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या भाविकांसाठीच्या सुविधांची स्थानिक आमदार किशोर जोरगेवार आणि मनपा आयुक्तांनी पाहणी केली. मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या मनसेचा आज 20वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यापूर्वी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांसह किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन केलंय. यानंतर स्वतः मनसेच्या सदस्यत्वाचा पहिला फॉर्म भरत मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी मुख्य सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. संत भानुदास आणि एकनाथाच्या गजरानं संपूर्ण पैठण नगरी भक्तिमय वातावरणामध्ये दुमदुमून गेली आहे. यंदा प्रथमच भाविकांच्या सोयीसाठी नाथ मंदिर इथं पास प्रणालीद्वारे थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. अहिल्यानगरमधील पारनेरमध्ये मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि अजित पवार यांच्या स्मरणार्थ निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरामध्ये सर्व रोगांचे उपचार मोफत करण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील कामगार नेते यशवंत भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ शांतता रॅलीचं आयोजन केलंय. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं शहरातील नागरिक सहभागी झाले. देशातील शांतता ही नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुत्सद्देगिरीचा विजय असल्याचं भोसले यांनी स्पष्ट केलं. क्रिकेट वर्ल्ड कप सामन्याच्या पार्श्वभूमीवर चालवण्यात आलेल्या विशेष ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळालाय. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्यावरून अहमदाबादकडे एकूण 5,318 प्रवाशांनी प्रवास केलाय. या माध्यमातून रेल्वेला 69 लाख रुपयांचा महसूल मिळालाय. राज्य परिवहन महामंडळाने महिलांना मिळणारी 50% भाडे सवलत
तसंच 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या मोफत प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सक्तीचं केलंय. गैरवापर टाळण्यासाठी आणि व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल व्यवस्था लागू करण्यात आली आहे. NCMC हे प्रीपेड कार्ड असून कॅशलेस प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. सांगलीमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा पार पडली. अत्यंत थरारक अशा स्पर्धांमध्ये ईश्वरपूर वाय मंडळाने पहिला क्रमांक पटकावलाय, तर महिला गटामध्ये शिवशक्ती महिला मंडळानं प्रथम क्रमांक पटकावलाय. तरुण भारत व्यायाम मंडळाकडून या जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. राज्यातील कमाल तापमानामध्ये वाढ झाली असल्यानं नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागतोय. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण प्रांतातील काही भागात अधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर काही भागांना पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.